नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मस्त आंबट गोड तिखट अशा सगळ्या चवींची एकत्र अशी आळूची पातळ भाजी बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी सर्वात आधी आळूचे पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर ते कोरडे करून ह्या पद्धतीने चिरून घ्यायचे आहे। सर्वात आधी त्याचं हे सेंटरचं जे देठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या शिरा देखील थोड्या कट करून घ्यायच्या आहेत। आणि आळूच्या पानाचं देठ अजिबात फेकून द्यायचं नाही आहे, तर ते देखील आपण भाजीमध्ये टाकणार आहोत, कारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी औषधी गुण असतात। आळूची भाजी खायला तर छान लागते, पण त्यासोबत तिच्यामध्ये औषधी गुणही बऱ्यापैकी आहेत। तर ह्या पद्धतीने आळूची पातळ भाजी अशी चिरून घ्यायची आहे। ही भाजी खायला खूप छान लागते। तर तुम्ही बघू शकता मी कुठल्या पद्धतीने भाजी कट केली आहे। आणि आता हे आळूचे जे देठ आहे ते देखील कट करून ह्याच्यामध्ये टाकायचे। त्याचे साईडचे जे दोर असतात ते सर्वात आधी चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहे आणि मग ते भाजीमध्ये शिजताना टाकायचे आहेत। तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने त्याचे साईडचे जे दोर असतात ते काढून घ्यायचे आहेत। तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आळूची भाजी कशी करायची हे माहीत असेल। प्रत्येकाची पद्धत वेगळी असते। ही आळूची पातळ भाजी आज आपण मस्तपैकी चिंचगूळ घालून बनवून घेणार आहोत। तर ह्या पद्धतीने देठ चिरून घ्यायचं आहे आणि मग भाजीमध्ये शिजतानाच टाकायचं आहे, हे अजिबात फेकायचं नाही। तर मी देठ आणि भाजी दोन्हीही छान कट करून घेतलं आहे। पानं आपण आधीच धुवून घेतलेले आहे। आता आवश्यकतेनुसार पाणी याच्यामध्ये घालायचं आहे। आता ही आहे हरभऱ्याची डाळ। हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून शिजतानाच याच्यामध्ये घालून घ्यायची आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत शेंगादाणे अर्धी वाटी। आणि हे शिजताना दोन्ही घालायचं आहे, ह्याच्यामुळे भाजीला अजून छान चव येते। आता चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करून ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत। तर भाजी शिजेपर्यंत काय करायचं, चिंच पाण्यामध्ये भिजू घालायची। मी चिंचेची पावडर एकदम करून ठेवते आणि हा आहे गूळ। जेवढी चिंच घेतलेली आहे तेवढाच गूळ आपण याच्यामध्ये घालणार आहोत। हे आहे डाळीचं पीठ। तर ह्याची पेस्ट करून घ्यायची, म्हणजे भाजीमध्ये घातल्यानंतर ह्याच्या अजिबात गुठळ्या होणार नाहीत। आपण जर भाजीमध्ये डायरेक्ट पीठ घातलं तर त्या पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात। त्यामुळे पीठ असं वाटीमध्ये कालवून घ्यायचं आणि मग भाजीत ॲड करायचं, म्हणजे त्याच्या अजिबात गुठळ्या होणार नाहीत। तर ह्या पद्धतीने भाजी शिजेपर्यंत आपण याची थोडीशी तयारी करून घेतोय। तर हे आता साईडला ठेवायचं आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे आहे 1 वाटी तुरीच्या डाळीचं वरण। तर मी डाळ आधी शिजवून घेतलेली आहे। आता भाजी शिजवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। भाजी छान गाळ शिजू द्यायची आहे। डाळ आणि शेंगदाणे देखील त्याच्यासोबत मस्त शिजल्या गेलेले आहेत। आता ह्याला छान असं चमच्याच्या साहाय्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, ज्याला आपण हटवून घ्यायचं आहे असं देखील म्हणू शकतो। भाजी व्यवस्थित शिजली पाहिजे, त्याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, भाजी बघा मस्त शिजून तयार आहे। आता याला छान असं चमच्याच्या साहाय्याने हटवून घ्यायचं आहे। आणि चिंचगुळाचं प्रमाण तुम्हाला कितपत आंबट गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता मला जेवढा हवं आहे तेवढं चिंचगूळ मी याच्यामध्ये ॲड करणार आहे। तर ह्या पद्धतीने देठ आणि भाजी व्यवस्थित मॅश झाली पाहिजे एवढी आपल्याला छान गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। तर घेतलेली तर आहेच आहे। ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी वरण ॲड करतोय। हे तुरीच्या डाळीचं वरण आहे, तुम्ही मुगाच्या डाळीचं वरण देखील याच्यामध्ये ॲड करू शकता। आता वरण घातल्याच्या नंतर हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं मी आधीच करून घेते, त्याच्यामुळे काय होतं, सगळं व्यवस्थित एकजीव होतं। आता सगळं छान मिक्स केल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत चिंचेचा कोळ। तर चिंचेचा कोळ घालून झाला। आता याच्यात घालून घ्यायचा आहे गूळ। मी आधी सांगितलं आहे की जेवढी चिंच घालू तेवढाच गूळ घालायचा, म्हणजे आंबट गोडपणा छान बॅलन्स आणि अचूक प्रमाणामध्ये राहतो। भाजी खूप आंबटही होत नाही आणि खूप गोडही होत नाही। आता हे मिक्स केल्याच्या नंतर शेवटची स्टेप, हे जे डाळीचं पीठ आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने।
आता हे मिक्स झाल्याच्यानंतर आपण याला गॅसवर ठेवणार आहोत। तर मैत्रिणींनो, आळूची पातळ भाजी तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता गॅस ऑन करायचा आणि ही भाजी गॅसवर ठेवायची। ह्याच्यामध्ये आता बाकी साहित्य घालून घेणार आहोत। चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि मीठ घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी अगदी मस्त शिजवून घ्यायची आहे। तर गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे। साधारणपणे 10 मिनिटांनंतर आपली भाजी मस्त शिजलेली आहे। याला अगदी छान उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। नक्की भाजी ट्राय करून बघा, कशी वाटली ते कमेंट करून सांगा। आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर भाजी तर शिजून तयार आहे। आता याला मस्त तडका द्यायचा आहे। तेल गरम करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे। आता आपण याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहोत। त्याच्यानंतर थोडासा चिमूटभर हिंग घालायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपण सुक्या लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत, ह्याच्यामुळे खमंगपणा येतो भाजीला। आणि आता चवीपुरतं लाल मिरची पावडर घालायचं आहे। आपण ह्या भाजीमध्ये कांदा किंवा लसणाचा वापर कुठेही केलेला नाही आहे। आणि अशी मस्त अशी दणकून फोडणी करायची आणि ही फोडणी आता भाजीवर टाकून घ्यायची आहे। तर तुम्ही बघा, कलर आणि वास एकदम मस्त येतोय, अगदी खमंग वास येतोय भाजीला। ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता। तर भाजी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला मात्र अजिबात विसरू नका। तर बघा, कलर देखील अतिशय सुंदर आलाय, भाजी देखील एकदम मस्त टेम्पटिंग दिसते ते। तुमच्या देखील तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल। तर असंच ह्या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करून बघा। भेटूया माझ्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।